विजयाचे अनेक बाप असतात, मात्र पराभवाला कुणीच वाली नसतो, अशी काहीशी म्हण आपल्याकडे. आताही महाराष्ट्रात महायुतीला अनपेक्षित असं यश अपयश आलं. त्यातच एकटे फडणवीस सोडले तर जबाबदारी घेण्यासाठी कुणीच पुढे आलेलं नाही. उलट एकमेकांवर आरोप आणि पराभवाची कारणं देण्यासाठी अनेक जण पुढे आलेत. पाहूया. भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं. म्हणून त्यांना सांगितलं, एक आपण टीम वर्क म्हणून काम केलंय. टीम वर्क म्हणून आपण यापुढे देखील आपण काम करणार आहोत. दोन्ही घटक पक्षांना फायदा झालेला आहेच, पण त्या दोघांचा जर फायदा व्हायचाच असता तर बारामतीमध्ये आमचा पराभव झाला नसता. उमेदवारी उशिरा दिल्याच्या काही प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी निश्चित लक्षात आला. काही जागा आम्ही बदलल्या, त्याचा फटका आम्हाला बसला. भाजप 9, शिंदे गट 7, अजित पवार 1. हे जे आकडे आहेत तेच या धुसफुशीचं आणि स्पष्टीकरणाचं कारण आहे. भारतात पुन्हा सत्तेत येण्यासाठी एनडीएचा घाम निघालाय, मात्र तरीही मोदी सरकार पुन्हा सत्तेत येते असं दिसतंय. मात्र महाराष्ट्रातले निकाल भाजपसह महायुतीसाठी अत्यंत धक्कादायक आहेत. भाजपसह मित्रपक्षांचा विजयाचा वारू रोखताना महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये दमदार कामगिरी केली आहे आणि त्यावरून आता महायुतीत स्पष्टीकरण आणि आरोपांचे वारे वाहू लागले. मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. आम्ही सांगितलं की आपण एक टीम म्हणून काम करतो, त्यामुळे एका निवडणुकीमध्ये कमी जास्त यश अपयश मिळालं याचा अर्थ आपण ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणून त्यांना सांगितलं, एक आपण टीम वर्क म्हणून काम केलंय. टीम वर्क म्हणून आपण यापुढे देखील आपण काम करणार आहोत. सगळं समीकरण बघितलं तर असं लक्षात येतं, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीतल्या दोन्ही घटक पक्षांना फायदा झालेला आहेच, पण त्या दोघांचा जर फायदा व्हायचाच असता तर बारामतीमध्ये आमचा पराभव झाला नसता. नाशिक लोकसभेबद्दल जर बोलायचं ठरलं तर खऱ्या अर्थानं उमेदवारी उशिरा दिल्याच्या काही प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी निश्चित लक्षात आला. काही जागा आम्ही बदलल्या, त्याचा फटका आम्हाला बसला. म्हणजे आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आली की यांच्याबद्दल नाराजी आहे वगैरे जे काय आहे, त्या पार्श्वभूमीवर जे निर्णय घेतले जातात त्याच्यात आमचे पूर्वीचे जे होते खासदार ते निवडून येऊ शकत होते. म्हणजे ही काही माहितीसुद्धा चुकीची जी आमच्याकडे देण्यात आली ते सुद्धा त्यालासुद्धा काही कारणीभूत आहेत. विजय झाला की श्रेय घेण्यासाठी अनेक वाटेकरी पुढे येतात आणि पराभव झाला की त्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची नुसती चढाओढ लागते. महायुतीत फक्त देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारत सरकारमधून मोकळं करण्याची मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे केली असली तरी इतर नेते मात्र आता एकतर दुसऱ्यावर खापर फोडण्यासाठी किंवा पराभवाची कारणं सांगण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.